मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती की महाराष्ट्रामध्ये सध्या एस-आय-आर सुरू आहे. 2002च्या मतदान यादीमध्ये तुमचं नाव आहे का? बी-एल-ओकडे तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करावा लागेल. पहिले हा व्हिडिओ पाहून घ्या. याच्यामध्ये मी तुम्हाला जी माहिती देईल, ती माहितीच्या आधारे तुम्ही बी-एल-ओकडे जाऊन लवकरात लवकर संपर्क करा आणि तुमचं जे नवीन व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे ते करून घ्या. तर चला मी तुम्हाला ती नोटिफिकेशन दाखवतो. तर मित्रांनो, तुमच्यासाठी जाहीर दवंडी आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना कळवण्यात येते की आपल्या गावात आगामी मतदार याद्यांचे विशेष व्हेरिफिकेशन काम सुरू आहे. आपण आपल्या गावातील बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच आपला बी-एल-ओ ते शिक्षक असता, ठीक आहे. त्यांच्याशी संपर्क साधावा व त्यांना आपल्या मतदार यादीशी संबंधित माहिती देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरच मतदार यादीचा सखोल पुनरीक्षण एस-आय-आर कार्यक्रम सुरू होणार आहे. याची पूर्ण तयारी म्हणून सध्या आपले मतदार केंद्रस्तरीय अधिकारी बी-एल-ओ सगळ्या मतदार याद्यांची नावे सन 2002च्या मतदार यादीशी जुळवणी करीत आहेत. तसेच मतदार यादीत अस्पष्ट फोटो, चुकीचे तपशील यांची दुरुस्ती करीत आहे. ज्या मतदारांचे स्वतःचे नाव 2002च्या मतदार यादीत नव्हे, अशा मतदारांचे आई वडील, आजी आजोबा यांचे नाव सापडणे आवश्यक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात अगोदर ऑफिशियल वेबसाईटवरून लिस्ट डाउनलोड करायची आहे एस-आय-आरची. ते व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवर. तुम्ही वरती आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हिडिओची लिंक तुम्हाला भेटून जाईल. ती व्हिडिओ पाहून तुम्ही 2002ची यादी डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमच्या आईचं, वडिलांचं, आजी आजोबांचं नाव पाहू शकता, ठीक आहे. दुसरं, मतदार यादीचे सखोल. तर आपला जो चौथा टॉपिक आहे, तर मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण कार्यक्रम एस-आय-आर दरम्यान संपूर्ण मतदार यादी नव्याने बनवली जाणार आहे व त्यासाठी प्रत्येक मतदाराकडून मतदार यादी माहिती फॉर्म, ठीक आहे, तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म भरून घेतला जाणार आहे, ठीक आहे. तुम्ही बी-एल-ओकडे गेल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्ही तुमची जी माहिती आहे ती देणार. म्हणजे हे 2002च्या यादीमध्ये माझे वडील आहे, माझी आई आहे किंवा माझे आजोबा आहे किंवा माझी आजी आहे. तर ही त्यांचे नाव आहे आणि मी त्यांचा पुतणी आहे किंवा तुम्ही त्यांचा नातू आहे किंवा मी त्यांचा मुलगा आहे, त्यांची सून आहे, अशी माहिती तुम्हाला द्यायची. तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म भरून तुम्हाला बी-एल-ओकडे जमा करावा लागेल. आता पुढे वळूया. बी-एल-ओला कागदपत्रे व फोटो उपलब्ध करून द्यावे व या मोहिमेच्या यशस्वीसाठी सहकार्य करावे. तसेच आपल्या गावात ज्या सुना लग्न होऊन बाहेर गावाहून आल्या असतील, अशा मतदारांचे आई वडील, आजी आजोबा यांचा सन 2002च्या विधानसभा मतदार यादीमधील पुरावा त्यांच्या माहेरून मागून आपल्या बी-एल-ओकडे जमा करावा. आता तुम्हाला कळलं असेल मी काय बोललो. आता तुमच्या घरात जी सून आली असेल, तिथं तिचं आईवडिलांचं गाव वेगळं आहे, आता तुमचं गाव वेगळं आहे. तर तुम्हाला त्या सूनचं जे आईवडिलांचं गाव आहे, तिथून तिचे आजी आजोबा आणि तिच्या आईवडिलांची 2002मध्येची नावं शोधून तेवढी माहिती तुमच्या गावात जिथं त्या सूनचं लग्न झालं आहे त्या गावातल्या बी-एल-ओला द्यायची, ठीक आहे. तिथून माहेरून सगळी माहिती मागून घ्यायची आहे आणि बी-एल-ओकडे जमा करायची. आता सर्व मतदार बंधू भगिनी यांची नोंद घ्यावी व पुढील कडू प्रचंड टाळावा. आता आदेश जी आहे ती मी तुम्हाला सांगितले की काय करायचं आहे. सोप्या भाषेत सांगतो. 2002च्या यादीमध्ये आपल्या सर्वात अगोदर आपलं नाव शोधायचं आहे. नसेल, जर तुमचा 2002मध्ये यादीमध्ये नाव नसेल, तर तुमच्या वडिलांचं असेल, तुमच्या आईचं असेल, तुमच्या आजी आजोबांचं असेल, त्यांची माहिती गोळा करायची, बी-एल-ओला द्यायची. झालं तुमचं काम. तुमचं झालं, तुमच्या मुलांचं झालं, तुमच्या आईवडिलांचं झालं, आजी आजोबांचं काम झालं. आता राहिला सूनचा प्रश्न. आता सूनच्या प्रश्नासाठी मी तुम्हाला पहिले सांगितलं की त्यांच्या सूनचं जिथं लग्न झालेलं आहे त्या गावाच्या बी-एल-ओकडे त्या सूनची माहिती द्यायची, तिच्या आईवडिलांच्या घरची, ठीक आहे. ही सगळी माहिती मी तुम्हाला पहिले पण सांगितली. मला वाटलं तुम्ही समजून गेला असाल. जर काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल, आणि हां, एस-आय-आरवरती जेवढे पण व्हिडिओ अपलोड केले आतापर्यंत यूट्यूब चॅनलवर, त्यांची सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यांच्यावरती क्लिक करून तुम्ही एस-आय-आरची लिस्ट डाउनलोड करू शकता. जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरू शकता. सगळी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटू आणि फेसबुकवर पाहत असाल फॉलो करून घ्या. आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.